ज्या दिवशी वाल्मिक अण्णा बाहेर येईल त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटप करण्यात येईल. वाल्मिक कराड कडून कारागृहातील अधिकाऱ्याला धमकवली जात असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. तर कधी वाल्मिक कराड यांची प्रकृती बिघडल्याने वाल्मिक कराड ह्याला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याच्या बातम्या आपण नेहमीच पाहिलेल्या आहे. वाल्मिक कराड जो आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक असला तरी मात्र वाल्मिक कराड कुठल्या ना कुठल्या चर्चेने पुन्हा एकदा फोकसला येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यातच काल म्हणजे अर्थात 17 एप्रिल रोजी वाल्मिक कराड यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्या विविध टेस्ट घेण्यात आल्या आणि काही प्रसार माध्यमावर पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या झळकू लागल्या. तर त्यातच एक फेसबुक पेजवर केसरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाल्मिक कराडला HIV पॉझिटिव्ह झाली असल्याची बातमी झळकली. त्यामुळे पुन्हा एकदा वाल्मिक कराड जो आहे तो चर्चेत आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या काही टेस्ट घेण्यात आल्या आणि या टेस्ट मधून वाल्मिक कराडला HIV खरंच झालेला आहे का या प्लॅटफॉर्मवर अफवासाठी ही पोस्ट व्हायरल करण्यात आलेली आहे. या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाअंतर्गत मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांच्यावर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड ह्याला अटक करण्यात आली आणि बीड जिल्हा कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. गेल्या 473 दिवसापासून वाल्मिक कराडचा मुक्काम जो आहे तो बीड कारागृहामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. वाल्मिक कराड जो आहे तो अटक झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चर्चेत नेहमीच येत होता. वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून परळी या ठिकाणच्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या दिवशी वाल्मिक अण्णा बाहेर येतील त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू ही जी व्हिडिओ होता तो देखील खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. तर दुसरीकडे कारागृहामध्ये वाल्मिक कराड कडून अधिकाऱ्याला धमकवलं जात असल्याच्या बातम्या देखील व्हायरल होत असल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळाल्या. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये वाल्मिक कराड यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याच्या बातम्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. तर त्यातच 17 एप्रिल रोजी पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांची तब्येत बिघडल्याने पोटदुखीचा त्रास अधिक होत असल्यामुळे वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळेस वाल्मिक कराड यांची प्रकृती जर पाहिली तर अत्यंत बिकट प्रकृती असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. कारण डोक्यावरले केस वाढलेले, दाढी पांढरी झालेली, नाकाला मास्क लावलेलं आणि कुठंतरी शरीर थकल्यासारखं वाल्मिक कराड हा आपल्याला पाहण्यास मिळाला. त्याची व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले. त्या दिवशी नेमकं वाल्मिक कराड यांना कुठला त्रास होत आहे, वाल्मिक कराड यांच्यावर कुठला आजार जडलेला आहे या विषयीची माहिती जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कुठली स्पष्ट भूमिका न करताच एका फेसबुक पेजवर केसरी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वाल्मिक कराड HIV पॉझिटिव्ह असल्याची बातमी जोरदार व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं. त्यानंतर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याच्या बातम्या ज्यावेळेस व्हायरल होत होत्या त्यावेळेस कमेंटमध्ये वाल्मिक कराडला HIV झाले असल्याची कमेंट देखील प्रचंड व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. केसरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेमकं वाल्मिक कराड ह्याला 17 एप्रिल रोजी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याच्या नंतर त्या केसरी प्लॅटफॉर्मवर नेमकं कशा पद्धतीने पोस्ट व्हायरल झालेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहू. तर 17 एप्रिल रोजी जेव्हा वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेस डिजिटल केसरी या फेसबुक पेजवर ब्रेकिंग न्यूज म्हणून देण्यात आलते की बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुढे आलेली आहे. वाल्मिक कराड सध्या मोकोका अंतर्गत बीड जिल्हा कारागृहामध्ये बंद असून अलीकडे त्याची प्रकृती बिघडल्यामुळे वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत HIV संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात
अधिकृत स्तरावर अद्यापही कोणतीही ठोस पुष्टी करण्यात आलेली नाही। त्यामुळे ह्या माहितीकडे सध्या सावधगिरीने पाहण्याची गरज आहे। दरम्यान ह्या घटनेमुळे आधीच चर्चेत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशा पद्धतीची ती पोस्ट जी आहे ती फेसबुकवर सोडवण्यात आली, त्यामुळे पुन्हा एकदा वाल्मिक कराड चर्चेत आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। त्यानंतर वाल्मिक कराड ज्या वेळेस बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करीत होते, त्यावेळेस वाल्मिक कराडची जर आपण परिस्थिती पाहिली तर खूप चिंताजनक आणि थकलेलं शरीर जे आहे ते वाल्मिक कराडचं आपल्याला पाहण्यास मिळालं। आणि अशा पद्धतीची पोस्ट व्हायरल झाल्यामुळे अनेकांना खरंच वाल्मिक कराड यांना HIV झाले असल्याचा संशय निर्माण होऊ लागला। परंतु ज्यावेळेस डॉक्टरांनी वाल्मिक कराड यांची तपासणी केली आणि तपासणी केल्याच्या नंतर डॉक्टरांनी ज्यावेळेस ह्या प्रकरणावर पुष्टी दिली, त्यावेळेस वाल्मिक कराड यांना कुठलाही आजार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराड यांच्या ज्याही टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत, ह्या सर्व टेस्ट ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहे। वाल्मिक कराड यांच्यावर ज्यावेळेस पोटदुखीचा त्रास होत होता, त्यावेळेस त्यांची सोनोग्राफी करण्यात आली। त्यावेळेस त्यांना किडनी जवळ कुठला तरी नॉर्मल रित्या आजार आहे। हा आजार जो आहे तो कारागृहामध्ये देखील वाल्मिक कराडनी जर उपचार घेतला तर बरा होईल, अशी देखील पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे। याचबरोबर काही रक्ताचे नमुने देखील वाल्मिक कराड यांचे घेण्यात आलेले होते, ते देखील नॉर्मल असल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। परंतु ही जी पोस्ट 17 एप्रिल रोजी व्हायरल झाली, त्यानंतर अनेकांच्या फेसबुक पोस्टवर अशा प्रकारच्या कमेंट देखील येऊ लागलेल्या होत्या। या चर्चेला अधिकचं उधाण आल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेला वाल्मिक कराड HIV पॉझिटिव्हच्या ह्या अफवेमुळे पुन्हा एकदा चर्चेत येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। वाल्मिक कराड ज्यावेळेस बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये येत होता, त्यावेळेसची त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आणि शरीर थकल्यासारखं होतं। डोक्याचे केस पांढरे, दाढीचे केस पांढरे, तोंडाला मास्क लावलेलं, त्यामुळे कुठंतरी अधिकच ह्या पोस्टमुळे देखील ज्या व्यक्तींनी ही पोस्ट वाचलेली आहे, ज्या व्यक्तींनी वाल्मिक कराड यांचा जो बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जात असल्याचा व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यामुळे वाल्मिक कराड यांना HIV झाल्यावरचा संशय अधिकच बळावल्याचं देखील आपल्याला त्या कमेंटच्या माध्यमातून पाहण्यास मिळत होतं। परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणावर ज्यावेळेस पुष्टी दिलेली आहे, त्यावेळेस वाल्मिक कराड यांना कुठलाही आजार झालेला नाही। वाल्मिक कराड हे नॉर्मलरित्या आहेत। त्यांची जी तब्येत बिघडलेली आहे, ती जी तब्येत आहे ती सुधारण्यासाठी त्यांना एक सलाईन देखील देण्यात आल्याची बातमी जी होती ती आपण अनेक मीडियाच्या माध्यमावर देखील पाहिलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांना HIV झालेले नसल्याचं देखील एकंदरीत ह्या गोष्टीतून समोर येत आहे। कुठंतरी चर्चेचा विषय ठरण्याकरता फेसबुक पेजवर अशा पद्धतीची पोस्ट सोडवण्यात आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातच आता जर पुन्हा एकदा पाहिलं तर वाल्मिक कराड 11 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी देखील त्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे। 11 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी देखील बीड कारागृहामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले होते, परंतु त्यांच्या काही टेस्ट घेण्यासाठी वाल्मिक कराड यांना पोलीस बंदोबस्तामध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या अफवांना जे पेव फुटलेले आहेत, या जे अफवा होत आहेत त्या कुठंतरी थांबवण्यात यावं। जे खरं कारण आहे ते समोर येणं गरजेचं आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांना HIV झाला नसल्याचं देखील ह्या पुष्टीतून स्पष्ट होत आहे। ज्या पद्धतीने फेसबुक पेजवर ही पोस्ट केसरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोडवण्यात आलेली आहे, अत्यंत ही चुकीचे असल्याचं देखील त्या पोस्टमध्ये शेवटला देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सोशल मीडिया कर्त्यांनी देखील ह्या अफवेला आणखी पेव फोडण्याचं कुठलंही कारण नाही। वाल्मिक कराड यांच्यावर जो पोटदुखीचा त्रास आहे, याचबरोबर इतर आजार बळवत आहेत, जे काही आजार आहेत ते नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यांच्यावर त्या पद्धतीची ट्रीटमेंट देखील केली जात आहे। बीड जिल्हा कारागृहामध्ये देखील त्यांच्यावर उपचार सुरू राहणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे अफवांना जे पेव फुटलेले आहेत, ह्या अफवा कुठेतरी थांबवण्यात याव्या अशी देखील आता एकंदरीत ह्या सर्व पुष्टीतून समोर येत असल्याची बाब आपल्याला पाहण्यास मिळत आहे। एकंदरीत या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।
धन्यवाद.